हे काय? तुला तुला अर्धा किलो पेढे आण म्हटलं होतं ना? असू दे, आणलेत ती बघा. अगं बरं दिसतंय का ते पावशेर पेढे आणलेत ती? आता कोण खाणार आहे यांच्या घरात? ते सौर्य आणि ध्रुव दोघच खात आहे. खाणारी आली आपल्या घरात, मग कशाला पाहिजेत अर्धा किलो? हास, ओरडू नको सुगज. ग बस आता. ध्रुव, प्रसाद दे त्यांना. हा, छान. अरे बस बस बस. हो घ्या की, त्याला काय होतंय तेव्हा. अगं बाई थांब. गणराया, माझ्या जयडीचं तेवढं लग्न होऊ दे, बाकी काय नको मला. लय काळजी लागली बघ पोरगीची. तिचं तेवढं मार्गी लाव. आता दे बाबा प्रसाद. अगं पुष्पा, होईल की तिचं पण लग्न. कशाला तुम्ही काळजी करताय? नका करू म्हणून काय होतंय तवा. आता शीतलचं एवढं चांगलं झालं, पण आमच्या जेडीचं नशीबच फुटक. पुष्पे, अहो पुष्पाताई, असं काय बोलताय तुम्ही? तुमची जेडी बी नशिबवानच आहे की. तिला तुमच्यासारखे आई वडील मिळाले जे कायम तिच्या पाठीशी आहेत. आपल्या हातात काय आहे तवा? पण मी काय खोटं बोलले का? जे आहे तेच सांगितलं. आता तुमच्या शीतल सारखं थोडी ना आहे आमच्या जेडीचं. आमची जेडी पडली अशी सरळ मार्गी, साधी भोळी पोरगी आहे माझी. ती काय शीतल सारखी नाही. आधीच एखादा बघून ठेवला. आणि आई बापाचं काम हलकं करून ठेवलं. आता तिचं जी काय आहे ती आम्हालाच बघितलं पाहिजे ना. पुष्पे, नाना, माझं मोठं भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्हालाच कळल बघा. आता शीतलचं लग्न झालं तरी बी वयात आलेल्या पोरगीची काळजी काय असती ती तुम्हाला चांगलंच माहित आहे. आता माझ्या जेडीचं हे असं झालेलं, मग कसं होणार लग्न? मागचं काय मनात धरून बसू नका. झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणून सोडून देऊ आपण. हा, होय, मस्त मला वाटतंय. पण किती जरी मनात आणायचं नाही म्हणलं तरी यायचं राहतंय का? शितलीच्या लग्नात किती हक्कानी साडी घेतली मी तुमच्याकडनं. मग तुमचा बी मानपान करूशी वाटतंयच की मला. ना बघा आता, वाटलं तर तुमच्या पुढे पदर पसरते मी. पुष्पाताई, असं कशाला करताय? नाही नाही,
मोठा भाऊ म्हणून या बहिणीला मदत करा. तुमचा उपकार आयुष्यभर विसरणार नाही मी. पुष्पा, अगं उपकार कसले त्याच्यात? जेडी काय कुणी परकी आहे का आमच्यासाठी? नाही ना, मग घ्या बरं बाचीची जबाबदारी. आणि एखादं चांगलं स्थळ बघा तिला. माझा लई विश्वास आहे बघा तुमच्यावर. हाय का एखादा पोरगा नजरेत तुमच्या? आपल्या गावातला नाही तर शेजारच्या गावातला असला तरी चालेल. म्हणजे कसं तुमचं कसं लक्ष राहतंय शीतलवर, तसंच आमचं बी लक्ष राहील ना जेडीवर. नाही म्हणजे आता कुणी नाही बघण्यात, पण तुम्ही सांगा कसं पाहिजे ते, आपण तसं शोधू. काय समाधान? होय, माझा तर शोध चालूच आहे. होय, शकताय तुम्ही. ना ना, फक्त तिला सुखात ठेवलं पाहिजे बघा त्यांनी. बास, माझी दुसरी काय अपेक्षा नाही. कायम तिच्या सोबत राहील, तिला सुखदुःखात साथ करल, एवढंच पाहिजे बघा. बाकी दुसरं काय नको मला. बघू बघू. अहो जयश्री एवढी चांगली मुलगी आहे, तिच्यासाठी एखादा चांगला पोरगा असेलच की, सापडेल आपल्याला. देवा, गणराया, माझ्या मनासारखं होऊ दे तेवढं. नमस्कार, माझं नाव अभय मारणे. मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे ती. नेहमी उसळलेल्या लाटेसारखी वाटणारी ती, काल मात्र शांत आणि खोल नदीसारखी वाटली. डोंगराने नदीला अडवावे तशी ती अडखळलेली वाटली. आता पुढे जाऊ की पुन्हा मागे जाऊ अशी तिची अवस्था वाटली. अचानक पावसात भिजलेल्या चिमुकलीसारखी बिथरलेली वाटली. नेहमी घोड्याच्या मानेवरचे केस स्वैर उडावे अशा तिच्याच केसांशी खेळणारी ती, काल मात्र तिच्याच नखात गुंतलेली वाटली. कायम 10 दिशा कमी पडणारे तिचे ते अस्थिर डोळे, काल मात्र एकाच दिशेत हरवून गेल्यासारखी वाटली. नेहमीच मन वाटेल त्या दिशेने निर्धास्त पावलं टाकणारी ती, काल मात्र तिच्याच पायात पाय अडखळल्यासारखी वाटली. खरंच का काल मला ती भेटली? कारण पहिल्यासारखी एकही गोष्ट तिच्यात नव्हती, पण काल मला ती पुन्हा भेटल्यासारखी वाटली. अहो, अभय भाऊजींसाठी माझ्या मनात एक पोरगी आहे. याच्यासाठी? कोण? आपल्या जयश्री. जयडी? होय. अहो काय हरकत आहे, पोरगा एवढा चांगला आहे, एक बी वाईट सवय नाही. आणि घरातले अगदी आपल्यासारखेच आहेत, सगळी चांगली माणसं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोरगा समजूतदार आहे. आपल्या जयश्रींसाठी असाच पोरगा पाहिजे. अगं पण शितले, तुला माहिती ना आपल्या जेडी बद्दल कसं घडलंय. लगेच कसा कुठला पोरगा तारी होईल सांग बरं. हे बघ, त्याला आधी सगळी कल्पना देऊया आपण, आणि मग बघू त्याचं काय म्हणणं आहे. मी कार्यक्रमानंतर बोलून बघते यांच्याशी. अहो पुढं काय करायचं ते नंतर ठरवू की. धन्यवाद. तो दोस्तों, ये थे जवान अभय मारने, और इनके लिए एक बार तालियां हो जाए. बहुत बहुत धन्यवाद. तो चलिए आगे बढ़ते हैं. अब आपके सामने आने जा रहे हैं लेफ्टिनेंट शैलेश शिर्के, यानी कि मैं. अरे नहीं, मैं कोई डांस नहीं करने वाला. मुझे पता है कि यहाँ पर बैठे लोगों को मेरे डांस में कोई दिलचस्पी नहीं है. आप सभी को हंसी आई, मुझे बहुत अच्छा लगा. तो चलिए आगे बढ़ते हैं. अब आपके सामने आने वाले हैं राहुल टाटे. अपने फौजी
अजिंक्य के दोस्त वो पेश करने जा रहे हैं एक बढ़िया सा डांस। सो गिव हिम अ बिग हैंड। क्या हुआ? दोस्तों, टेक्निकल प्रॉब्लम की वजह से राहुल के डांस के लिए थोड़ा सा इंतजार करना पड़ेगा। राहुल, आई एम रियली वेरी सॉरी। दोस्तों, एक काम करें, अगला परफॉर्मेंस शुरू करें। ओके? हाँ ठीक। तो अब मैं स्टेज पर बुलाने जा रहा हूं आसाम की खासियत, आसाम की स्पेशलिटी, और वो है, अरे छोड़ो ना यार, आप खुद ही देख लो। अभी आपके सामने आ रहे हैं जिसका आपको बेसब्री से इंतजार था, और वो है राहुल ताटे।
बुलाते हैं हमारे आर्मी पब्लिक स्कूल के बच्चों को, और वो पेश करने जा रहे हैं एक सुपर डांस। छुट्टी कर दी। तो उनके लिए ताली की कोई कमी नहीं होनी चाहिए, तो जोरदार तालियां। और अब आप देखने जा रहे हैं जिसका आपको बेसब्री से इंतजार था, वो डांस पेश करने आ रहे हैं। आप ही गेस कर लो। अरे बोलो कौन? अजिंक्य और शीतल शिंदे। ऑल द बेस्ट। थैंक यू सर।